In Young's double slit experiment, intensity at a point दिले. किती दिले? 1/4 of maximum intensity. And angular position of this point विचारलं. मग कोण सांगा कसं सॉल्व्ह करायचं? इंटेन्सिटी दिले, मग इंटेन्सिटीचा फॉर्म्युला यूज केला तर काय होणार? आईज 4I0 cos स्क्वेअर π/2. इज इट राईट? बरोबर. हे यावरून फाय मिळेल. आणि फाय आणि डेल्टा एल में रिलेशन आहे की नाही? फाय इज 2π/λ डेल्टा एल. डेल्टा एल किती घेणार? डेल्टा एल आपल्याला इन टर्म ऑफ साइन घ्यायला पाहिजे. डी साइन थीटा. अंडरस्टूड? यंग्स एक्सपेरिमेंट डेल्टा एल चा अजून एक फॉर्म्युला काय? वाय डी बाय कॅपिटल डी. वाय डी बाय कॅपिटल डी. हा फॉर्म्युला यूज करून चालणार नाही आता, बिकॉज ऑप्शन मध्ये अँग्युलर पोझिशन मध्ये थीटा विचारलंय. अंडरस्टूड? त्यामुळं हा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. मग त्यासाठी फाय आणि डेल्टा एल मध्ये रिलेशन यूज करायसाठी फाय फाइंड करायला पाहिजे. बरोबर आहे ना? आता काय म्हटलंय? इंटेन्सिटी 1/4 ऑफ मॅक्झिमम म्हणजे आय एम मॅक्झिमम बाय 4 दिले इंटेन्सिटी. पण 4I0 म्हणजेच काय? मॅक्झिमम. इज इट राईट? इज कॉस स्क्वेअर π/2. कळालं सगळ्यांना? 4I0 म्हणजेच मॅक्झिमम. इज इट राईट ईशान? मग इथं 4I0 गेट कॅन्सल. I0 कॉस स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतलं, काय आलं? 1/4 च हाफ प्लस मायनस. ठीक आहे, कॉस π/2. आपण प्लस घेऊया राईट. कॉस π/2. फायची व्हॅल्यू काय येणार? यामध्ये फायची व्हॅल्यू काय येईल? π/2 म्हटलंय. इज हाफ. कॉस इनवर्स ऑफ हाफ cos inverse of half is π/2. Is it right? मग cos inverse of half किती येते? 0.5. 60. cos 60 is half. 5/3. बरोबर. 5/3 कारण 5 आहे ना, त्यामुळे 60 डिग्री झालं नाही, रेडियन मध्ये पाहिजे. इट इज 60 म्हणजेच π/3 इज 5/2. आणि त्यामुळे आपल्याला 5 पाहिजे जे मिळालं. फेज डिफरन्स मिळाला. किती मिळाला? 2π/3. अंडरस्टूड? आपल्याला माहिती आहे फेज डिफरन्स इज 2π/λ इंटू पाथ डिफरन्स डेल्टा एल. 5 दिले 2π/3. 2π/λ and डेल्टा एल इन टर्म ऑफ साइन काय येते? डी साइन थीटा. बरोबर. 2π गेट कॅन्सल. मग λ/3 डी डी गेट डिवाइड ना, इज साइन थीटा. ऑप्शन मॅच होते काय? ओके, तो थीटा काय आलं?
साइन इनवर्स ऑफ लॅमडा बाय 3d. Lambda by 3. Understood? Everyone, this is called as angular position of that image. म्हणजे अँग्युलर पोझिशन मध्ये काय फाइंड करायचं होतं? थिटा फाइंड करायचं होतं. हे जास्त डिफ्रॅक्शन मध्ये ह्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. आणि त्यासाठी यू हॅव टू नो हे माहित पाहिजे. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? So option C is correct.